नमस्कार मित्रांनो, कामगार भरतीसाठी आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमामध्ये जे विविध कामगार कायदे आहेत ते जवळपास 80 गुणांसाठी देण्यात आलेले आहे. म्हणजे परीक्षेचे जे मेरिट ठरणार आहे ते याच विषयानुसार ठरणार आहे, कारण याला जवळपास 80 गुण आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जास्तीत जास्त मार्क जो घेईल त्याचे मेरिटमध्ये नाव दिसणार आहे. मग हा जो अभ्यासक्रम आहे तो जर व्यवस्थित पाहिला तर याचे 3 भागांमध्ये विभागणी होते. पहिला आहे तो म्हणजे विविध कामगार कायदे. त्यानंतर दुसरा भाग आहे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 आणि तिसरा भाग होतो महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम 1969. मग याच्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की परीक्षेसाठी 2 कायदे किंवा अधिनियम हे डायरेक्ट तुम्हाला सांगितलेले आहेत. एक खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम आहे आणि दुसरा आहे माथाडी किंवा हमाल अधिनियम 1969चा. त्यामुळे परीक्षेसाठी हे 2 अधिनियम अतिशय चांगल्या रीतीने आपण तयारी करून ठेवायचे आहेत. याच्यावरती कोणता जरी प्रश्न परीक्षेत विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे. अतिशय महत्त्वाची जी काही कलमे आहेत ती देखील तोंडपाठ या कायद्यांमधील तुम्हाची झाली पाहिजेत. आणि त्याच्यानंतर मग जे काही विविध कामगार कायदे आहेत हा एक पार्ट याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये भरपूर प्रकारचे वेगवेगळे कामगार कायदे आहेत जे कामगारांच्या कल्याणासाठी करण्यात आलेले आहेत. मग त्याच्यावरती देखील काही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. मग असे कोणते कामगार कायदे आहेत ज्याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारू शकतात या 2 अधिनियमांव्यतिरिक्त, तर ते देखील आपण इथून पुढच्या व्हिडिओजमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आजच्या या व्हिडिओपासून आपण जे काही परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे कामगार कायदे आहेत त्याची तयारी करून घेणार आहोत. इथून पुढे याच प्रकारची विविध कामगार कायद्यांवरती आपण सिरीज चालू करत आहोत व्हिडिओच्या माध्यमातून, ज्याच्यामध्ये आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ते प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि हे सर्व कायदे तुमचे कशाप्रकारे तोंडपाठ होतील याच्यावर आपण भर देणार आहोत. आजचे हे जे लेक्चर असेल ते आपले ओळख या कामगार कायद्यांची चांगल्या प्रकारे तुम्हाला ओळख व्हावी या दृष्टिकोनातून असेल. याच्यामध्ये आपण तुलनेने सोपे प्रश्न बघणार आहोत जेणेकरून हे जे विविध कामगार कायदे आहेत त्यांची तुमची ओळख होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की TCS या कामगार कायद्यांवरती कशाप्रकारे प्रश्न फ्रेम करू शकते, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कशाप्रकारे आपल्या अभ्यासाची दिशा असली पाहिजे किंवा कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. चला तर मग विविध कामगार कायद्यांच्या या व्हिडिओ सिरीजला आपण सुरुवात करूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम कोणत्या वर्षी संमत झाला? तर हा जो माथाडी किंवा हमाल याच्याशी संबंधित जो अधिनियम आहे तो परीक्षेमध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला मेन्शन केलेला आहे. त्यामुळे याच्यावरती परीक्षेत तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न अपेक्षित असतील. हा अतिशय चांगल्या रीतीने आपण तयारी करून ठेवायचा आहे अधिनियम. त्यामुळे जो महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम आहे तो 1969 या वर्षी संमत झालेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत तुम्हाला याचा उद्देश देखील विचारला जाईल की हा जो अधिनियम होता हा कशासाठी पारित करण्यात आलेला किंवा याचा उद्देश काय आहे. तर याचा उद्देश आहे जे काही असुरक्षित म्हणजेच माथाडी असतील किंवा हमाल कामगार असतील किंवा इतर श्रमजीवी जे कामगार आहेत जे असुरक्षित आहेत किंवा असंघटित आहेत त्या कामगारांच्या ज्या नोकऱ्या आहेत त्यांचे नियमन करणे, त्यांना काम मिळवून देणे आणि त्यांच्या कल्याणासाठी विविध मंडळे स्थापन करणे या उद्देशाने हा जो 1969चा माथाडी किंवा हमाल अधिनियम आहे तो संमत करण्यात आलेला. त्यामुळे याचा उद्देश देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981 प्रामुख्याने कोणाच्या कल्याणासाठी आहे? तर हा एक दुसरा अधिनियम आहे जो डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलेला आहे. त्यामुळे याची देखील चांगल्या रीतीने तयारी आपल्याला करून ठेवायची आहे. तर हा जो अधिनियम आहे तो किती सालचा आहे? तर तो आहे 1981 सालचा. मग हा कोणाच्या कल्याणासाठी असेल? तर याचं नाव आपण जर व्यवस्थित पाहिलं तर लक्षात येईल खाजगी सुरक्षा रक्षक. मग खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या कल्याणासाठी हा अधिनियम आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग याचं उद्देश काय असेल? सेम प्रश्न याच्यावरती देखील तुम्हाला येऊ शकतो. तर या अधिनियमाचा उद्देश काय आहे? तर जे काही खाजगी सुरक्षा रक्षक आहेत जे वेगवेगळ्या खाजगी एजन्सींसाठी किंवा संस्थांसाठी आस्थापनांसाठी काम करतात त्यांचे शोषण थांबवणे, त्यांना वेळेवर वेतन मिळणे इत्यादी माध्यमातून त्यांचे कल्याण करण्यासाठी हा खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम 1981चा पारित करण्यात आलेला आहे. त्यामुळे याचा उद्देश देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 3, माथाडी कायद्यानुसार कामगारांची नोंदणी आणि वेतन नियमन करण्यासाठी कोणाची स्थापना केली जाते? तर आपण मागाशीच पाहिला 1969चा
जो माथाडी कामगार कायदा आहे त्याच्यानुसार कामगारांची नोंदणी करणे, त्यांचे वेतन नियमन करणे याच्यासाठी कशाची स्थापना केली जाईल असं सांगितलेलं आहे. तर या कायद्यानुसार कामगार मंडळे किंवा लेबर बोर्डाच्या स्थापनेची तरतूद आहे किंवा त्यालाच माथाडी बोर्ड असं देखील म्हटलं जातं. तर या माथाडी बोर्डाची स्थापनेची तरतूद देखील या कायद्यामध्ये देण्यात आलेली आहे, ज्याच्या अंतर्गत कामगारांची नोंदणी आणि कामगारांच्या वेतनाचे नियमन केले जाईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4, सुरक्षा रक्षक मंडळाचे कामकाज त्रिपक्षीय असते, यामध्ये कोणाचा समावेश होतो? तर जो सुरक्षा रक्षक कायदा आहे त्याच्या अंतर्गत काही सुरक्षा रक्षक मंडळांची तरतूद आहे आणि त्या मंडळांचे कामकाज हे त्रिपक्षीय असते, म्हणजे याच्यामध्ये 3 घटक समाविष्ट असतात. तर ते कोणकोणते आहेत? तर याच्यामध्ये सरकार म्हणजेच राज्य सरकारचे जे प्रतिनिधी असतात ते समाविष्ट असतात. त्यानंतर मालक म्हणजे कोण? तर जी सुरक्षा रक्षक एजन्सीज आहेत ज्या सुरक्षा रक्षकांना काम देतात त्यांचे मालक किंवा प्रतिनिधी याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि सुरक्षा रक्षक प्रतिनिधी म्हणजे जे सुरक्षा रक्षक कायद्याअंतर्गत सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणीकृत झालेले व्यक्ती आहेत ते याच्यामध्ये समाविष्ट असतात. तर अशा रीतीने या तिघांचा समावेश सुरक्षा रक्षक मंडळामध्ये केला जातो. त्यामुळे ही 3 नावे देखील लक्षात ठेवा. याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न पेपरमध्ये येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 5, माथाडी या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो? तर हा 100% प्रश्न विचारला जाईल पेपरमध्ये. पेपरच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा शब्द आहे. तर जो माथाडी या शब्दाचा अर्थ होतो की माथ्यावरून ओझे वाहणारा किंवा डोक्यावरून ओझे वाहणारा व्यक्ती. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. तर जो कामगार मालाची चढ उतार करतो किंवा माल वाहून नेतो किंवा इतर मेहनतीची जी कामे आहेत ती करण्यासाठी डोक्याचा किंवा पाठीचा वापर करतो तर त्याला माथाडी कामगार म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे हा शब्दशः अर्थ लक्षात ठेवा. याच्यावरती देखील 100% प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 6, खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी चालवण्यासाठी कोणाचे लायसन्स किंवा परवाना असणे अनिवार्य आहे? तर जेव्हा एखादी खाजगी सुरक्षा एजन्सी स्थापन केली जाते तर ती चालवण्यासाठी किंवा त्याच्यासाठी एक लायसन किंवा परवाना असतो आणि तो लायसन किंवा परवाना असल्यानंतरच मग तुम्ही खाजगी सुरक्षा रक्षकाची एजन्सी किंवा आस्थापन चालू करू शकता. आणि तो परवाना कोणाचा असतो किंवा कोणातर्फे दिला जातो? तर त्याच्यासाठी राज्य शासन किंवा त्याच्यामार्फत सक्षम प्राधिकरण एक स्थापन केलं जाईल, त्याच्या अंतर्गत तो परवाना दिला जातो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, किमान वेतन कायदा मिनिमम वेजेस ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे? तर जे काही विविध कामगार कायदे असा सुरुवातीलाच अभ्यासक्रमामध्ये आपल्याला पॉईंट दिलेला आहे त्याच्या अंतर्गत जे काही महत्त्वाचे कामगार कायदे आहेत त्याच्यावरती अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. तर त्याच्यामध्ये हा किमान वेतन कायदा देखील खूप महत्त्वाचा आहे कामगारांच्या दृष्टिकोनातून. आणि हा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर तो आहे 1948 या वर्षाचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग हा जो किमान वेतन कायदा आहे याचा उद्देश काय आहे? तर जे काही कुशल कामगार असतील किंवा जे काही अकुशल कामगार असतील किंवा शेतमजूर असतील किंवा इतर बांधकाम कामगार असतील तर या कामगारांचे शोषण रोखणे आणि त्यांना योग्य मोबदला मिळवून देण्यासाठी हा किमान वेतन कायदा मिनिमम वेजेस ॲक्ट लागू करण्यात आलेला आहे 1948 सालचा. त्यामुळे हा कायदा देखील लक्षात ठेवा. याचा उद्देश देखील लक्षात ठेवा. हा कोणासाठी आहे ते देखील लक्षात ठेवा. हा कायदा कुशल कामगार म्हणजे स्किल्ड लेबर त्याचबरोबर अकुशल कामगार या दोघांना लागू आहे. हे ते महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, माथाडी कायद्याअंतर्गत येणाऱ्या कामगारांना कामाचे वाटप कोण करते? तर जो 1969चा माथाडी कामगार कायदा आहे त्याच्या अंतर्गत कामगारांना कामाचे वाटप करण्याचा अधिकार हा संबंधित माथाडी कामगार मंडळाचा असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9, सुरक्षा रक्षकाला कामावर असताना गणवेश आणि ओळखपत्र पुरवणे ही कोणाची जबाबदारी आहे? तर जो सुरक्षा रक्षक आहे तो ज्या एजन्सीसाठी काम करतोय त्याच एजन्सीची म्हणजेच त्या एजन्सीच्या मालकाची किंवा त्या एजन्सीची किंवा त्या एजन्सीचा जो प्रतिनिधी असेल त्याची जबाबदारी आहे की त्या सुरक्षा रक्षकाला कामासाठी गणवेश आणि त्या एजन्सीचे किंवा कामाचे ओळखपत्र पुरवले पाहिजे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 नियोक्ता
किंवा एजन्सी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10. प्रसूती लाभ अधिनियम मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट कोणास लागू होतो? तर हा अजून एक महत्त्वाचा कायदा आहे कामगारांशी संबंधित. प्रसूती लाभ अधिनियम हा जो कायदा आहे तो संपूर्णतः महिला कामगारांसाठी आहे. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 हे. हा देखील कायदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. या कायद्यावरती असा देखील प्रश्न येऊ शकतो की हा कायदा किती सालचा आहे? तर हा कायदा 1961 सालचा आहे. त्यामुळे हे साल देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्त्वाचे इतर कामगार कायदे आहेत या 2 ॲक्ट व्यतिरिक्त जे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत त्याच्यावरती देखील आपण महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत. त्यामुळे ही जी सिरीज आहे आज आपण चालू करत आहोत ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. परीक्षेपर्यंत जे काही 80 गुणांची तयारी आहे ती संपूर्णतः तयारी या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून तुमची नक्की होऊन जाईल. प्रश्न क्रमांक 11. महाराष्ट्र माथाडी कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर आपण मगाशीच पाहिलेलं की जे अकुशल कामगार आहेत, अनस्किल्ड लेबर आहेत, त्यांच्या नोकरीचे नियमन करणे आणि त्यांचे शोषण थांबवणे यासाठी हा कायदाच करण्यात आलेला. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12. सुरक्षा रक्षक म्हणून नोंदणी करण्यासाठी किमान वय किती असणे आवश्यक आहे? तर सुरक्षा रक्षक म्हणून अधिकृतपणे नोंदणी करण्यासाठी किमान वयाची अट आहे आणि ती आहे 18 वर्षे वयाची. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. किमान वयाची अट किती आहे? तर ती आहे 18 वर्षे वयाची. प्रश्न क्रमांक 13. समान कामासाठी समान वेतन हे कोणत्या कायद्याचे मुख्य तत्व आहे? तर समान कामासाठी समान वेतन याच्यासाठी जो कायदा आहे त्याचे नाव आहे समान मानधन अधिनियम, इक्वल रेम्युनरेशन ॲक्ट. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आणि हा जो कायदा आहे तो किती सालचा आहे किंवा समान वेतन कायदा किती सालचा आहे? तर तो आहे 1976 या सालचा. त्यामुळे साल देखील लक्षात ठेवा. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. आणि हा जो कायदा आहे तो काय सांगतो? तर या कायद्यानुसार ज्या काही स्त्रिया असतील त्याचबरोबर जे काही पुरुष असतील तर यांनी केलेले जर काम एकसारखे असेल किंवा यांच्या समान कामासाठी किंवा समान स्वरूपाच्या कामासाठी स्त्री आणि पुरुषांना समानच वेतन दिले जावे याची खात्री करणारा हा कायदा आहे. त्यामुळे हा देखील कामगारांच्या संबंधित अतिशय महत्त्वाचा कायदा आहे. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न विचारले जातील. प्रश्न क्रमांक 14. माथाडी मंडळाच्या निधीचा मुख्य स्रोत काय असतो? तर जे माथाडी मंडळ आहे त्या माथाडी मंडळासाठी निधीचा जो मुख्य स्रोत आहे त्याला लेवी म्हटलं जातं. हा जो लेवी आहे तो कोणाकडून घेतला जातो मग? किंवा हा निधी कसा उभारला जातो? तर जे काही मालक आहेत किंवा नियोक्ते आहेत जे माथाडी कामगारांना रोजगार देतात त्या मालकांकडून हा लेवी घेतला जातो. आणि हा जो लेवी आहे तो माथाडी मंडळाच्या निधीचा मुख्य स्रोत आहे. मग याचा काय उपयोग होतो? तर या लेवीच्या माध्यमातून जे काही कामगार आहेत त्यांना पगार असेल किंवा त्यांचे भत्ते असतील किंवा इतर कल्याणकारी योजना ज्या आहेत माथाडी कामगारांसाठी त्या लेवीच्या माध्यमातून राबवल्या जातात. त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा निधीचा स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 15. एखाद्या सुरक्षा रक्षकाला कामावरून विनाकारण काढल्यास तो कोणाकडे दाद मागू शकतो? तर 1981चा जो कायदा आहे सुरक्षा रक्षकांचा त्याच्यानुसार एखाद्या सुरक्षा रक्षकाला कामावरून जर विनाकारण काढले तर त्यानुसार तो मग जी काही कामगार न्यायालये आहेत किंवा जे काही कामगार मंडळे आहेत त्यांच्याकडे दाद मागू शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. सुरक्षा रक्षकांची जी मंडळे आहेत त्यांच्याकडे तो दाद मागू शकतो. त्याच्यानंतर त्याच्याकडे अजून एक पर्याय आहे तो म्हणजे कामगार आयुक्त कार्यालय. जे कामगार आयुक्त कार्यालय किंवा कमिशनर लेबर कमिशनर आहे त्यांच्याकडे तो न्याय मागू शकतो. आणि तिसरं आहे मग कामगार न्यायालय. तर अशा विविध संस्था किंवा मंडळे आहेत ज्यांच्याकडे सुरक्षा रक्षक दाद मागू शकतो. प्रश्न क्रमांक 16. कारखाना अधिनियम फॅक्टरीज ॲक्ट 1948 नुसार एका दिवसात जास्तीत जास्त किती तास काम करून घेता येते? तर हा देखील कामगारांच्या संबंधित अतिशय महत्त्वाचा कायदा आहे आणि सुरुवातीचा कायदा आहे. त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. तर जो फॅक्टरी ॲक्ट किंवा कारखाना अधिनियम आहे 1948चा
त्याच्यानुसार एका दिवसात जास्तीत जास्त 9 तास काम करून घेता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल आणि याची तरतूद या कायद्यातील कलम 54 मध्ये करण्यात आलेली आहे. या कायद्यातील कलम 54 काय सांगते तर कोणत्याही प्रौढ कामगाराने कारखान्यातील एका दिवसात 9 तासांपेक्षा जास्त काम करू नये. त्यामुळे हा देखील खूप महत्त्वाचा कलम त्याचबरोबर प्रश्न आहे, हा लक्षात ठेवा. याच्यावरती परीक्षेत अशा स्वरूपाचा प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 17, सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षांची नियुक्ती कोण करते? तर जे सुरक्षा रक्षक मंडळ आहे त्याच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याचा जो अधिकार आहे तो अधिकार असतो राज्य सरकारचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर असेल आणि हे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षपदी साधारणपणे IAS दर्जाचे अधिकारी असतात. भारतीय प्रशासन सेवेतील किंवा कामगार विभागातील जे वरिष्ठ अधिकारी असतात ते देखील अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18, माथाडी कायद्यात टोळी म्हणजे काय? तर हा देखील एक शब्द आहे कायद्यामध्ये. तर याच्यानुसार टोळीचा अर्थ काय होतो तर कामगारांचा समूह जो एकत्र काम करतो त्याला या कायद्यानुसार टोळी म्हटलं जातं. त्यामुळे ही देखील व्याख्या लक्षात ठेवा. अशा प्रकारच्या व्याख्येवरती देखील कायद्यातील तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतात. प्रश्न क्रमांक 19, कामगार नुकसान भरपाई कायदा वर्क्समॅन कंपेन्सेशन ॲक्ट कोणत्या परिस्थितीत लागू होतो? तर जेव्हा केव्हा कामावर असताना एखाद्या कामगाराचा जर अपघात झाला किंवा त्याला इजा पोचली तर अशा परिस्थितीमध्ये हा जो कामगार नुकसान भरपाई कायदा आहे तो लागू होतो. त्यामुळे हा देखील कायदा परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर आहे. आणि हा जो कामगार नुकसान भरपाई कायदा किती सालचा आहे तर हा आहे 1923 सालचा. त्यामुळे याचे साल देखील लक्षात ठेवा. या सालावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते? तर 1981चा महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम जो आहे त्याच्यामधील तरतुदींचे जर उल्लंघन केले तर त्याच्यासाठी दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे किंवा या दोन्ही शिक्षा एकाच वेळी देखील होऊ शकतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 दंड आणि किंवा तुरुंगवास या शिक्षेची तरतूद महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक या अधिनियमातील तरतुदीचे जर उल्लंघन केले त्यासाठी होऊ शकते. तर अशा प्रकारे आपण हे जे विविध कामगार कायदे आहेत त्या कायद्यांची तुमची ओळख व्हावी या दृष्टिकोनातून काही सोपे बेसिक स्वरूपाचे इंट्रोडक्टरी किंवा तुमची ओळख करण्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे प्रश्न आपण कव्हर केले. परीक्षेमध्ये तुम्हाला अशाच प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. त्याचबरोबर यापेक्षाही डीपमध्ये जाऊन थोडेसे अवघड स्वरूपाचे देखील काही प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. कारण हे जे कायदे आहेत ते एकूण 80 गुणांसाठी आहेत. त्यामुळे याच्यावरती सोप्या स्वरूपाचे, मध्यम स्वरूपाचे आणि अवघड स्वरूपाचे अशा तिन्ही प्रकारचे प्रश्न पेपरमध्ये विचारले जातील. आणि त्याच दृष्टिकोनातून तुमची या कायद्यांची तयारी असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठीच आपण ही सिरीज चालू केलेली आहे. इथून पुढे आपण एका एका कायद्यावरती जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्याला कव्हर करता येतील ते सर्व प्रश्न कव्हर करू ज्याच्यावरती परीक्षेत प्रश्न विचारले जातील. आणि तुम्ही देखील आपल्याला अभ्यासक्रमामध्ये जे 2 कायदे मेन्शन केलेले आहेत, एक आहे 1981चा कायदा जो खाजगी सुरक्षा रक्षकांशी संबंधित आहे आणि दुसरा आहे 1969चा कायदा जो माथाडी कामगारांशी संबंधित आहे. हे 2 कायदे आधी चांगल्या रीतीने तयार करा कारण हे 2 कायदे डायरेक्ट सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. त्यामुळे याच्यावरती 100% प्रश्न विचारले जातील आणि जास्तीत जास्त प्रश्नांची संख्या देखील या 2च कायद्यांवरती असेल. त्यामुळे हे आधी चांगले कायदे करा आणि याच्यानंतर मग जे काही इतर कामगार कायदे आहेत ते वाचून काढा किंवा त्याची तयारी करा. आपण देखील आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये हे 2 कायदे सुरुवातीला घेऊ आणि त्याच्यानंतर जे काही विविध कामगार कायदे आहेत ते देखील चांगल्या प्रकारे कव्हर करू. या व्हिडिओची PDF जर हवी असेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळेल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. चॅनेलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.